या जाहीरनाम्यामध्ये आम्ही हे केलं अशी काही आमची ठळक आंदोलनं, त्या आंदोलनातून जे काही यश आम्हाला मिळाले ते आहेच. त्याशिवाय आम्ही हे करणारच. आम्ही निवडून आलो तर काय काय करणार नवी मुंबईकरांसाठी याचं सुद्धा ठळक स्वरूपात आम्ही काही गोष्टींचा उल्लेख केला आहे. सविस्तर सुद्धा आम्ही या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत की आम्ही नेमकं काय काय करणार आहोत नवी मुंबईकरांसाठी. MPSC, UPSC आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी सुसज्ज प्रशिक्षण केंद्र आम्ही उभारणार. किमान 1000 विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृह उभारणार. मी याच्यात पुढे थोडं सांगू इच्छितो. आम्ही एक सिडकोला पत्र पाठवलं होतं की सिडकोने त्यांच्या माध्यमातून 1000 विद्यार्थी क्षमतेचं वसतिगृह या नवी मुंबई शहरामध्ये उभारणार. मागासवर्गीय वसतिगृह समाज कल्याण विभागाचं प्रत्येक जिल्ह्यात आहे, प्रत्येक शहरात आहे, अपवाद फक्त नवी मुंबई. आदिवासी विभागाचं वसतिगृह प्रत्येक विभागात शहरात आहे, अपवाद फक्त नवी मुंबई. म्हणजे कुठलंही शासकीय वसतिगृह किंवा आपल्या मराठा बांधवांसाठी असलेलं वसतिगृह आपल्याकडे नाही. ना SC ST साठी असलेलं नाही, ना आदिवासी विभागासाठी असलेलं नाही. मोठ्या प्रमाणात एज्युकेशन हब असताना त्या कॉलेजेसमध्ये असणारी वसतिगृह ही कमी पडत आहेत. अशा वेळी वसतिगृह असणे ही काळाची गरज आहे. जी ग्रामीण भागातून आपली मुलं येतात त्या प्रत्येकाला इथे भाड्याने रूम घेऊन राहणं किंवा पेंगेस्ट म्हणून राहणे परवडत नाही. सरप्राईजली मला आलेलं पत्र सिडकोचं, जे मी आता थोडंसं राहिलं माझ्याकडून, 8 प्लॉट सिडकोने शासकीय वसतिगृहासाठी राज्य सरकारला दिलेले आहे. मात्र त्यातल्या एकही प्लॉट वरती अद्यापर्यंत वसतिगृह उभारलं गेलेलं नाही. आणि त्याच्यासाठी इथले स्थानिक आमदार यांनी कधीही राज्य सरकारकडे पाठपुरावा केलेला नाही. त्यामुळे एकही शासकीय वसतिगृह आज नवी मुंबई शहरात उभं राहिलेलं दिसत नाही. आम्ही पालोसर असतील किंवा अनेकांना भेटलो आणि त्यांच्या माध्यमातून एक मागणी आली जी मी इथे मांडलेली आहे. नवी मुंबईतील विविध क्षेत्रातील कलाकारांच्या गुणांना वाव देण्यासाठी एक आर्ट गॅलरी, जागतिक दर्जाचे कलादार, इथले जे आर्टिस्ट असतील त्यांना मुंबईतच जायचे JJला किंवा रायजाला आणि तिथेच जाऊन त्यांचं एक्झिबिशन सगळ्या पेंटिंग्स आणि याचं करायचं. आपल्याकडे एखादी आर्ट गॅलरी नाही. एक बॉटनिकल गार्डन साठी तुर्बे येथे मोठी जागा आहे, ज्याच्यावर एक मोठ्या राजकीय नेत्याचं अतिक्रमण आहे. ते हटून आम्ही बॉटनिकल गार्डन उभं करू असा आम्ही शब्द दिलाय. जमिनी फ्री होल्डचा विषय आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे. ज्या पद्धतीने चार्जेस केलेले ते चार्जेस उभारायची काही गरज नाही. ट्रान्सफर चार्जेस तर माफच केलेले नाहीत अजून. कंडोनियम अंतर्गत सोसायटी मधली कामं पूर्वी काही वर्षापूर्वी 2005च्या अगोदर होत होती, नंतर का झाली नाही आणि याच्यावर आमदार कुठलाही शब्द आवाज उठवत नाही. इमारतीच्या पुनर्विकासाचा विषय असेल, आमच्या कंत्राटी कामगारांच्या सेवेत कायम करण्याचा विषय असेल, बेलापूरचा किल्ला ज्याच्याबद्दल मोठा टाहो फोडला होता आमच्या स्थानिक आमदारांनी. बंगला तर झाला पण किल्ला काही झाला नाही अजून. सरकारी अभियांत्रिकी व वैद्यकीय महाविद्यालय उभारणार याची मागणी सातत्याने. एकही इंजिनिअरिंग कॉलेज गव्हर्नमेंटचं किंवा मेडिकल कॉलेज इथे नाही, जे राज्य सरकारने इथे उभं केलं पाहिजे. आमच्या महिला बचत गटांचा MIDC त्या माध्यमातून असेल रोजगाराचा विषय. एक महत्वाचा विषय जो केंद्र सरकारकडे मी आमदार झालो तर नक्की पाठपुरावा करेन. कोविडच्या अगोदर आपल्या सगळ्या ज्येष्ठ नागरिकांना 50% त्यांच्या तिकीट दरात सवलत होती. कोविडच्या अगोदर म्हणजे ज्या काही एक्सप्रेस आपल्या ट्रेन असतात त्याला, मी लोकल नाही म्हणत, CST2 इथे असणार आहे. कोविड नंतर केंद्र सरकारने ही सवलत बंद केली. कारण काय मला कल्पना नाही, बजेट नसावं की किंवा काय. ही सवलत आम्ही परत सुरू करू केंद्र सरकारकडे हे करून असा एक शब्द मी दिलाय. आपले सर्व रेल्वे स्टेशन जे आहे तिथे जिने किंवा लिफ्टची सोय करण्यात यावी. दिव्यांग असतील किंवा ज्येष्ठ नागरिक असतील, आपल्या कुठे एस्केलेटरची सोय नाही आहे त्याची मागणी आम्ही सिडकोकडे ऑलरेडी केली. पशुवैद्यकीय रुग्णालय असेल, प्रदूषणाचा विषय असेल, आमच्या झोपडपट्टीधारकांच्या फोटोपाथचा विषय असेल, क्रीडा संकुलाचा विषय असेल, घणसोलीला तर जागा आहे, ते होणार आहे की नाही माहित नाही. आणि आम्ही धननिरंकार संप्रदाय जो आहे ज्याला सातत्याने भेटलो त्यांच्याकडून त्यांचं एक भव्य भवन नवी मुंबईत उभं राहावं असं एक त्यांचं म्हणणं होतं. त्याचा सुद्धा आम्ही अंतर्भाव
या सगळ्या विषयामध्ये केलेला आहे.